जेव्हा हनुमान लंकेमध्ये गेला होता तेव्हा त्याचा लंकेमध्ये प्रवेश करण्याच्या आधी त्याचा सामना लंकीण नावाच्या राक्षसाशी झाला होता. तर तो लंकिणीचा वध करून लंकेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. त्यामुळे कायम जुने जी शिल्प असतात हनुमानाची त्याच्यामध्ये त्याच्या पायाखाली ती लंकीण दाखवली जाते. तिला लंकीणही म्हणतात किंवा तिला पनवती असं सुद्धा म्हणतात. आपण पनवती लागली वगैरे म्हणतो ना, तसं ती पनवती त्याच्या पायाखाली दाखवली जाते. तर किल्ल्याच्या दरवाज्यांवरती हनुमान आणि गणपती, आता इथे शेजारी गणपती होता तेव्हा अगदी त्याचे खूप ट्रेसेस दिसत आहेत, अगदी आउटलाईन दिसते तिथे जवळ जाऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ते. हां, तर त्या गणपती आणि हनुमान या किल्ल्यावरच्या ज्या देवता असतात त्या सहसा दरवाज्यांवरती असतात, कारण या द्वाररक्षक देवता म्हणून आहेत. पण इथे त्या आपल्याला पाण्याच्या टाक्यांवरती दिसत आहेत इकडे. तर दरवाज्यावरती आपणही बघा घराच्या दरवाज्यावर गणपतीचा फोटो लावतो तो, कारण तो दरवाज्याचं रक्षण करतो म्हणून ते तिथे असतात. मला एक इंटरेस्टिंग वेगळी गोष्ट फक्त सुवर्णदुर्ग किल्ल्यावर मिळाली होती की तिथे दरवाजाच्या पायरीवर कासव आहे. असं मला कुठे इतर ठिकाणी मिळालं नाही. पण कर्नाटकातल्या किल्ल्यांवर मी ते कासव बघितलं, पण ते पायरीवर नसून ते छतावर होतं तिकडे. तर हे असे ॲक्वॅटिक ॲनिमल का दाखवलेत ह्याचं काही निश्चित सांगता येणार नाही. कदाचित काही वेळा लोक म्हणतात स्थैर्य म्हणून ते कासव वगैरे असं दाखवलं जातं वगैरे हे. पण ही अशी, आता हे टाक्यावरती हा हनुमान आहे आणि ती कधीच पूर्वी कधीतरी ते बहुता सिद्धी वगैरेच्या काळात कधीतरी ती तोडफोड झाली आहे, त्यामुळे लोकांना ते लक्षातच आलं नाही. पण मारुती दिसला म्हणून या टाक्याला लोकांनी हनुमान टाका असं नाव ठेवलं, त्यामुळे आज याला हनुमान टाका असं म्हणतात. आत 2-3 टाकी आहेत, एकत्र टाक्यांचा समूह आहे. आपण काल 12 टाकी बघितली होती, म्हणजे थोडक्यात ती 14 आहेत. तिथे पण काही आपण शिल्प बघितलं, एक वाघाचं शिल्प आहे 12 टाक्यांवरती. तसं ह्या टाक्यावरती हनुमानाचं शिल्प केलेलं आहे. आणि इथे तुम्ही जर बघाल तर ते एक माशाचं शिल्प आहे आणि वरती फूल आहे दोन्ही बाजूला तिकडे. आणि खाली जी किंवा जो राक्षस किंवा जे काय दाखवलेलं आहे ते काय असावं, कोणी सांगू शकेल तुमच्यापैकी? असं म्हणतात तो शनी आहे, बऱ्याच जण असं ऐकलं की. नाही, बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की लोकांना ही स्टोरीज माहीत नसते, त्याच्यामुळे त्या तिथे स्त्रीच्या जी तिथे त्याचा राक्षस करून टाकतात लोक. म्हणजे मी नांदगिरी किल्ला आहे ना आपला कल्याणगड साताऱ्याच्या इथला, तिकडे गेलो होतो. तिकडे किल्ल्यावर मोठा मारुती, म्हणजे असं एवढा उंच मारुती, एक 6 फुटाचा वगैरे असा. तर त्या मारुती मंदिरापाशी गेलो तर तो तिथे शेंदूर लावण्याचं काम चालू होतं तिकडे मारुतीला. तर मी आपला नमस्कार केला आणि वरती गेलो. किल्ल्यावर जाऊन खाली आलो आणि खाली येऊन बघतो तर ती खालची जी लंकीण आहे तिला त्यांनी दाढी-मिशा काढून राक्षस केला होता त्याचा. कारण ही कन्सेप्ट हीच ना आपली की मारुतीच्या पायाखाली कोण असणार तर राक्षसच असणार असं ते. त्यामुळे